स्थावरी करीतो निवेदन, तेने मी तृप्त नो हि त्रिनयन. जंगमादि करीतो अर्पण, मी तृप्त होय हो देवी. अर्थ, भगवान शिव पार्वतीला सांगतात, केवळ स्थावर शिवलिंगाला नैवेद्य अर्पण केल्याने मला पूर्ण तृप्ती होत नाही. पण शिवस्वरूप जंगम लिंगाला भक्तिभावाने अर्पण केलेले अन्न मला अत्यंत प्रिय आणि तृप्त करणारे आहे. देवपूजेबरोबरच शिवभक्त, साधू, जंगम यांच्यातील शिवतत्वाची सेवा करणे महत्वाचे आहे. ज्यासी नाही शिवाचार, त्याने पूजिजे स्थावर. ज्याचे हृदय स्थळी शंकर, त्याने स्थावर पूजू नये. ज्याच्या जीवनात शिवाचार नाही, त्याने बाह्य स्वरूपाची पूजा, स्थावर शिवलिंगाची पूजा करावी. पण ज्याच्या हृदयात शिव तत्व जागृत झाले आहे, त्याच्यासाठी केवळ बाह्य पूजेला मर्यादा राहत नाही. भावार्थ, खरी शिवपूजा बाहेरच्या पूजेपुरती न राहता अंतःकरणातील शिवानुभूतीत पोहोचली पाहिजे. अमान्य करून या हृदयाचे लिंग जो धरी स्थावरी भक्त्यांग, तो शिवभक्त नोहे केवळ सोंग बहुरूपी. याचे अर्थ, ज्याच्या हृदयात असलेल्या शिव तत्वाकडे दुर्लक्ष करून जो केवळ बाह्य स्थावर लिंगाची पूजा करतो, त्याची भक्ती खरी शिवभक्ती म्हणता येत नाही. ती केवळ बाह्य स्वरूप धारण केलेली बहुरूप्यासारखी आहे. भावार्थ, पूजा दिसण्यापेक्षा हृदयातील शिवभाव महत्वाचा. इष्टलिंग लोकातसे उराखाली, अन्य स्थावर दंडवत घाली. त्याचे मुख देखता आंघोळी वस्त्रासहित करावी. अर्थ, जो आपल्या इष्टलिंगाला शरीरावर धारण करूनही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि इतर स्थावर देवतांना नमस्कार करतो, त्यांची ही विसंगत भक्ती आहे. अशा आचरणाचा संत मन्मथ स्वामी तीव्र निषेध करतात. भावार्थ, ज्याला आपण आपले इष्ट तत्व मानतो, त्याच्याशी निष्ठा आणि आचरण एकरूपता असावी. गळा असुनिया त्रिनयन, जो अन्य देवतांचे करी उपासन, तो भवहीन परता जान, लिंगनिष्ठा नाही म्हणून या. अर्थ, गळ्यात इष्टलिंग धारण करूनही जो इतर देवतांची उपासना करतो, तो आपल्या लिंगनिष्ठ आचरापासून दूर जातो, असे येथे सांगितले आहे. भावार्थ, गळ्यात लिंग असणे म्हणजे केवळ चिन्ह धारण करणे नव्हे, त्यामागे दृढ श्रद्धा, निष्ठा आणि आचरण असणे आवश्यक आहे. जंगमासी लिंगी निष्ठा धरिजे, जंगम ही तद्रूप मानिजे. जंगम मुख लिंगासी तेने परितृप्त हो पार. जंगम शिवभक्तामध्ये लिंग स्वरूप शिवतत्व पाहणे, जंगमाला शिवस्वरूप मानून त्याच्या माध्यमातून इष्टलिंगाला अर्पण करावे. असा भक्तिभावाने केलेला अर्पण शिवाला अत्यंत प्रिय आणि तृप्त करणारे आहे.